हाय मुलांनो, आज आपण चॅप्टर नंबर 19 बघणार आहोत. द सीझन. सीझन म्हणजे ऋतू. ऋतू म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे आहेत ना, ह्याला सीझन म्हणतात, ऋतू म्हणतात. वी नो दॅट देअर आर 12 मंथ्स इन अ इयर. आपल्याला माहित आहे की एका वर्षामध्ये 12 महिने असतात. जानेवारी, फेब्रुवारी असे करून डिसेंबरपर्यंत 12 महिने असतात. सम मंथ्स आर हॉट अँड सम मंथ्स आर कोल्ड. आता वर्षभर एकसारखंच वातावरण असतं का? तर नाही. काही महिन्यांमध्ये आपल्याला गरम होतं, काही महिन्यांमध्ये आपल्याला थंडी वाजते. सम मंथ्स आर नायदर हॉट नॉर कोल्ड. काही महिन्यांमध्ये गरमही होत नाही आणि थंडीही वाजत नाही. सम मंथ्स आर रेनी. काही महिन्यांमध्ये पाऊस पडतो. वेन द वेदर रिमेन्स द सेम फॉर मोर दॅन 1 month दॅट पिरियड इज कॉल्ड अ सीझन. आणि जेव्हा वातावरण जे आहे, हवामान जे आहे ते एका महिन्यापेक्षा जास्त दिवस एकसारखंच असतं, तेव्हा त्याला आपण सीझन म्हणजे ऋतू असं म्हणतो. देअर आर 3 मेन सीझन्स इन इंडिया. तर भारतामध्ये 3 मेन सीझन्स आहेत, ऋतू आहेत. जसं की समर ऑर द हॉट सीझन फ्रॉम एप्रिल टू जून. समर म्हणजे उन्हाळा. तर उन्हाळा कधी असतो? एप्रिलपासून जूनपर्यंत उन्हाळा असतो. एप्रिल, मे, जून हे 3 महिने उन्हाळ्याचे असतात. मॉन्सून ऑर द रेनी सीझन फ्रॉम जुलै टू सप्टेंबर. तर मॉन्सून म्हणजे पावसाळा. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 3 महिने पावसाचे असतात. विंटर ऑर द कोल्ड सीझन फ्रॉम डिसेंबर टू फेब्रुवारी. आणि डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत थंडी असते, हिवाळा असतो. ड्युरिंग द समर द एअर इज व्हेरी वॉर्म. आणि उन्हाळ्यामध्ये काय असतं, तर जी आपली हवा असते ती खूप गरम झालेली असते. द डेज आर लॉंग अँड द नाईट्स आर शॉर्ट. दिवस हे मोठे असतात आणि रात्रही छोटी असते. म्हणजे काय, तर अंधार उशिरा पडतो. तास तेवढेच असतात. पण तुम्ही निरीक्षण करा, उन्हाळ्यामध्ये आत्ता हिवाळा चालू आहे, तर हिवाळ्यामध्ये 6लाच अंधार पडायला सुरुवात होते. पण उन्हाळ्यामध्ये 7 वाजले तरी अजून बऱ्यापैकी उजेड असतो. म्हणजे दिवस मोठे असतात आणि रात्र छोटी असते. वी विअर लाईट अँड लूज कॉटन क्लोथ्स. उन्हाळ्यामध्ये आपण गरम होऊ नये म्हणून लाईट म्हणजे हलके गड म्हणजे जास्त डार्क कपडे घालत नाही, हलक्या रंगाचे कपडे घालतो आणि कॉटन क्लोथ्स घालतो, कॉटनचे कपडे घालतो, ज्याच्यामुळे गरम होत नाही. वी यूज फॅन्स, कूलर्स अँड एअर कंडिशनर्स. आपण उन्हाळ्यामध्ये फॅन लावतो, कूलर लावतो किंवा एअर कंडिशनर म्हणजे AC लावतो. वी एन्जॉय हॅव्हिंग कोल्ड ड्रिंक्स, लस्सी अँड आईस्क्रीम. आणि आपण उन्हाळ्यामध्ये मग खूप सारे कोल्ड ड्रिंक पितो, लस्सी पितो, आईस्क्रीम खातो. हो ना, ते थंड वाटतात आपल्याला म्हणून. इन द मॉन्सून ऑर रेनी सीझन देअर आर डार्क क्लाउड्स इन द स्काय. आता पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये असे खूप डार्क काळे काळे ढग जमा होतात. द रेन कम्स पोरिंग डाऊन. आणि त्यातून मग पाऊस पडायला सुरुवात होते. वी यूज अम्ब्रेलाज, गम बूट्स अँड रेनकोट्स टू प्रोटेक्ट अवर सेल्फ फ्रॉम द रेन. मग पावसापासून आपला बचाव करण्यासाठी मग आपण अम्ब्रेला, छत्री वापरतो, गम बूट्स म्हणजे असे मोठे मोठे बूट्स असतात ते वापरतो आणि रेनकोट घालतो. इन विंटर द डेज आर शॉर्ट अँड द नाईट्स आर लॉंगर. हिवाळ्यामध्ये दिवस छोटा असतो म्हणजे अंधार लवकर पडतो आणि रात्र मोठी असते. कोल्ड विंड्स ब्लो. जे वारं वाहतं ते कसं असतं, खूप थंड असतं. वी विअर वुलन क्लोथ्स टू कीप अवर सेल्फ वॉर्म. मग आपण लोकरीचे कपडे घालतो आपल्याला गरम ठेवण्यासाठी. सम प्लेसेस रिसीव्ह स्नोफॉल ड्युरिंग विंटर. काही ठिकाणी हिवाळ्यामध्ये स्नोफॉलसुद्धा होतो म्हणजे बर्फ पडतो. इन द मंथ्स ऑफ ऑक्टोबर अँड नोव्हेंबर द वेदर इज नायदर हॉट नॉर कोल्ड. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये खूप गरमही होत नाही आणि खूप थंडीही वाजत नाही. दिस इज कॉल्ड द ऑटम सीझन. मग त्या ऋतूला ऑटम ऋतू असं म्हणतात. ड्युरिंग दिस टाईम यू विल फाईंड मेनी ड्राईड लिव्स ऑन द ग्राउंड. तर या सीझनमध्ये तुम्ही जमिनीवरती खूप सारे वाळलेली पाने पडलेले बघता. दिस इज बिकॉज मोस्ट ट्रीज शेड देअर लिव्स ड्युरिंग दिस टाईम. तर का होत असतं, तर कारण खूप सारी जी झाडं आहेत या सीझनमध्ये त्यांच्या झाडांची पानगळती होत असते. म्हणजे पाने गळून पडतात आणि मग त्यांना नवीन पाने येत असतात. तर या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऑटम सीझनमध्ये झाडांची पाने गळत असतात. ऑटमला मराठीमध्ये शरद ऋतू असं म्हणतात. ठीक आहे. तर हिवाळा आणि उन्हाळा याच्यामधला हा सीझन असतो. मार्च इज द मंथ ऑफ स्प्रिंग. तर मार्च महिना जो आहे तो स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूचा आहे. द वेदर इज नायदर हॉट नॉर कोल्ड अगेन. आणि या महिन्यामध्ये सुद्धा गरमही होत नाही आणि थंडीही वाजत नाही.
द ट्रीज आर फुल ऑफ फ्लॉवर्स अँड न्यू लिव्ज. आता आपण बघितलं तर ऑटम म्हणजे शरद ऋतूमध्ये पानगळती झालेली असते, झाडाची पाने गळून पडलेली असतात. तर या स्प्रिंगमध्ये, वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन पाने येतात, छान छान फुले येत असतात. इन सम पार्ट्स ऑफ इंडिया इट इज द हार्वेस्ट सीझन. आणि काही भारताच्या भागामध्ये हा हार्वेस्ट सीझन असतो, म्हणजे पीक तयार झालेलं असतं आणि पिकाच्या कापणीचा सीझन असतो. ठीक आहे. तर ही क्लासरूम ॲक्टिव्हिटी आहे. ड्रॉ अँड कलर द पिक्चर ऑफ अ बर्ड दॅट लव्ज द रेन. आता अशा पक्ष्याचं चित्र काढायचं आहे की ज्या पक्ष्याला पाऊस खूप आवडतो. सांगा बरं, कुणाला पाऊस आवडतो? इट इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. आणि तो भारताचा राष्ट्रीय पक्षीसुद्धा आहे. तर मोर, पिकॉक. तर त्याचं चित्र तुम्हाला इथं ड्रॉइंग काढायचं आहे. ओके. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, समर, मान्सून अँड विंटर आर द 3 मेन सीझन्स इन इंडिया. तर भारतामध्ये 3 महत्त्वाचे ऋतू आहेत. समर म्हणजे उन्हाळा, मान्सून म्हणजे पावसाळा आणि विंटर म्हणजे हिवाळा. ड्युरिंग स्प्रिंग अँड ऑटम द वेदर इज नायदर हॉट नॉर कोल्ड. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू आणि ऑटम म्हणजे शरद ऋतू. तर या 2 सीझनमध्ये, या 2 ऋतूंमध्ये वातावरण जे आहे, हवामान जे आहे ते गरमही नसतं आणि थंडही नसतं. ओके, म्हणजे जास्त गरम नसतं आणि जास्त थंड नसतं. आता आपण एक्सरसाइज बघूयात. विच सीझन इज दिस. आता खाली प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्हाला कुठला सीझन आहे ते ओळखायचं आहे. चिल्ड्रन लव टू स्प्लॅश इन पडल्स अँड प्ले विथ पेपर बोट्स. तर मुलांना पडल्स म्हणजे असं पाणी साचलेलं असतं ना, त्याच्यामध्ये उड्या मारायला, खेळायला आवडतं आणि कागदाच्या बोटी करून सुद्धा खेळायला आवडतं. सांगा कुठल्या ऋतूमध्ये तुम्ही खेळता? पावसाळ्यामध्ये. पावसाचं पाणी साचतं ना, मग त्याच्यामध्ये तुम्ही असं खेळत असता. तर तो आहे रेनी सीझन. ओके. देअर आर फ्यू लिव्ज ऑन द ट्रीज. आता झाडावरती थोडेसेच पानं राहिलेले असतात. कोणत्या सीझनमध्ये? ऑटममध्ये. पानगळती होते ना, मग झाडावरती थोडीशीच पानं राहतात. वी स्वेट अ लॉट इन दिस सीझन. आपल्याला या सीझनमध्ये खूप स्वेट म्हणजे घाम येतो. कुठला आहे? समर सीझन. न्यू लिव्ज आर सीन ऑन ट्रीज. झाडावरती आपल्याला नवीन पाने दिसतात. तर स्प्रिंग सीझनमध्ये. ग्रुप द फॉलोविंग अकॉर्डिंग टू द सीझन. आता इथे खाली काही दिलेले आहेत शब्द, तर ते आपल्याला समर, मान्सून किंवा विंटर ह्याच्यामध्ये ग्रुप करायचं आहे. तर स्वेटर, स्वेटर कशामध्ये असतात? विंटर सीझनमध्ये असतात. कोल्ड ड्रिंक्स कशामध्ये आपण पितो? समर सीझनमध्ये पितो. जॅकेट्स कशामध्ये असतात? तर जॅकेट आपण विंटर सीझनमध्ये घालतो. सनग्लासेस समर सीझनमध्ये, उन्हाळ्यामध्ये घालतो. फॅन उन्हाळ्यामध्ये लागतो. रेनकोट्स मान्सूनमध्ये लागतो. गमबूट्स मान्सूनमध्ये लागतात, पावसाळ्यामध्ये. अम्ब्रेला पावसाळ्यामध्ये लागते. अम्ब्रेला म्हणजे छत्री. आईस्क्रीम समर सीझनमध्ये, उन्हाळ्यामध्ये खातो. मफलर विंटरमध्ये असतात. ठीक आहे, थंडी वाजते म्हणून आपण मफलर म्हणजे असं गळ्याभोवती लोकरीचं कापड असतं ते गुंडाळायचं असतं. ओके. आता बघूयात थिंग्स टू डू. आता हे करायचं आहे. मेक अ वेदर चार्ट फॉर 4 संडेज. 4 रविवार आहेत. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला वेदर चार्ट, अशा प्रकारे चार्ट बनवायचा आहे. टिक राईट इन द राईट कॉलम द टाईप ऑफ वेदर यू ऑब्झर्व ड्युरिंग द मॉर्निंग. आता काय करायचं आहे? 4 रविवार असे बघायचे. म्हणजे आता या रविवारी ऑब्झर्व करायचं की वातावरण कसं आहे. क्लाउडी म्हणजे ढगाळलेलं आहे का, ढग आलेले आहेत का. सनी म्हणजे छान सूर्य उगवलेला आहे का. विंडी हवा सुटली आहे का खूप थंड. किंवा रेनी पाऊस पडत आहे का. असं एका संडेला बघायचं ह्यातलं कुठलं असेल. समजा सनी असेल, ब्राईट सन असेल, तर तिथं आपण सनीला टिक करणार आहोत. दुसऱ्या संडेला पण ऑब्झर्व करायचं, ढग आले का, काय आले का, जे असेल तिथे टिक करायचं आहे. असे 4 संडे ऑब्झर्व करायचे. ओके, समजलं? तर हे तुम्ही करायचं आहे. ओके, समजला लेसन? बाय बाय.